नमस्कार मित्रांनो, मी शिव मोडकुते. मित्रांनो, तुमचे आता सर्व योजनाचे पैसे हे एकाच अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. ती बँक DBTला लिंक असेल. कोणतीही योजना असो, जसे की लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा सर्व योजनाचे पैसे आता DBTला लिंक बँकमध्येच येणार आहेत. तर तुमची कोणती बँक DBTला लिंक आहे ते कसं चेक करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग मोबाईल स्क्रीनवरती तुमच्या मोबाईलमधून गुगल क्रोम ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला सर्चमध्ये NPCI असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर फर्स्टला वेबसाईट दिसेल NPCI, त्यावर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या पुढे असं काही इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला वरी स्क्रॉल करायचं आहे. वरी स्क्रॉल केल्यानंतर इथे फर्स्टला कंझ्युमर एक ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे भरपूर असे ऑप्शन दिसतील. तर इथे आपल्याला भारत आधार सीडिंग इन ब्लेअर BAS यावर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या पुढे असं काही इंटरफेस दिसेल. तर इथे आपल्याला वरती 4 इथे रेषा दिसतील, त्या रेषावर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे पहा तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील. तर इथे आपल्याला खालून 3 नंबरचा इथे ऑप्शन आधार मॅपिंग स्टेटस, तर आधार मॅपिंग स्टेटसवर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा इथे इंटर युअर आधार, इथे तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर इथे टाकल्यानंतर खालती एक कॅप्चा दिलेला आहे. तर हा कॅप्चासुद्धा आपल्याला जशास तसा हा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा हा व्यवस्थितशीर असा भरायचा आहे, न चुकता हा कॅप्चा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा झाल्यानंतर इथे पहा चेक स्टेटसवर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये इथे टाकून घ्यायचा आहे. इथे OTP हा 6 डिजिटचा असणार आहे. तर हा OTP आपल्याला या खाली दिलेल्या या 6 बॉक्समध्ये एक एक असा करून टाकून घ्यायचा आहे. तर OTP टाकल्यानंतर पहा खाली सबमिट या पर्यायावर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशी सर्व माहिती इथे दिसेल. पहा इथे आधार नंबर दाखवला जाईल. इथे मॅपिंग स्टेटस इनलेबल फॉर DBT, तर इथे सर्वांचं इनलेबल फॉर DBT आला असेल तर इथे बराबर आहे. इथे DBTला लिंक आहे असं समजायचं. तर खाली इथे आपल्याला पहा अपडेट दाखवेल. अपडेट नंतर इथे तुमची कोणती बँक लिंक आहे ती सर्व इथे बँक दाखवेल. तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.